शिवसेना शिंदे गटाचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन टायगर सुरू आहे। त्यातच आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दापोलीचे माजी आमदार संजय कदम यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश केला। यावेळेला बोलत असताना दापोली मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम हे बाळासाहेबांच्या आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिवसेनेमध्ये स्वगृही परतले आहेत। कोकणात शिवसेना वाढत आहे, आता संपूर्ण कोकण शिवसेनामय झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय। तर एकनाथ शिंदे यांनी प्रवेश केलेल्या संजय कदम यांच्यावरती उपनेते पदाची जबाबदारी देखील दिली आहे। आता दापोली मतदारसंघात दोन कदम एकत्र आल्याने तिथे फक्त आता शिवसेनेचा दम राहणार आहे। आणि म्हणून आता मला वाटतं योगेश संजय कदम आल्यामुळे शिवसेनेची ताकद तिथे वाढते आहे। 1,05,000 मतं तुला मिळाली आणि त्यांना 80,000 म्हणजे आता सगळ्यांचा सुपडा साफ। आणि त्यामुळे संजय कदम माजी आमदार त्यांचं मनापासून स्वागत करतो। ते खरं म्हणजे कुठल्याही दुसऱ्या पक्षात नाही तर स्वगृही आले, बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये आले, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शिवसेनेमध्ये आले आणि त्यामुळे आता त्यांचं मी मनापासून स्वागत केलेलंच आहे। त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर शिवसेना पुढे जाते, कारण बाळासाहेबांनी कोकणावर प्रेम केलं आणि कोकणी माणसाला देखील बाळासाहेबांवर प्रेम केलेलं आहे। आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आज कोकणाचा राहिलेला विकास असेल, मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस 2.5 वर्ष कोकणामध्ये आपल्या आमदारांना दिलेला निधी असेल आणि आता उर्वरित विकास कामं करण्यासाठी संजय कदम आणि योगेश कदम एक साथ कदम आगे बढ़ाते जाएंगे आणि कोकणाचा विकास ते करतील। आणि म्हणून मी संजय कदम यांची शिवसेना पक्षाच्या उपनेतेपदी नियुक्ती देखील केलेली आहे। त्या माध्यमातून ते काम करतील आणि यापूर्वी देखील कोकणामध्ये राजन साहेब देखील त्यांनी सुरुवात केली आणि आता संपूर्ण कोकण शिवसेनामय झाल्याशिवाय राहणार नाही।